जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट कायम आहे। नाशिक जिल्ह्यात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 17% कमी आहे। जिल्ह्यात 945 गावं आणि वाड्यांना आजही 238 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय। पाऊस लांबल्यानं पेरण्या सुद्धा खोळंबल्या। दरम्यान नाशिकच्या गंगापूर धरणावरनं या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। गेल्या वर्षी नाशिकमध्ये पावसाने ओढ ही दिली होती। यंदा तरी पाऊस समाधानकारक हजेरी लावेल असं वाटत होतं। मात्र जून महिना संपलेला आहे, जुलै महिन्याची 6 तारीख ही उलटलेली आहे। मात्र अजूनही नाशिकमध्ये पाऊस समाधानकारक कोसळलेला नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच काय परिस्थिती ओढवली हे आपण समोर बघत आहोत। मी आता नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रामध्ये आहेत आणि समोर आपण जर बघितलं तर दरवर्षी खरं तर इथे पाणी हे नजरेस पडत असतं। मात्र आता धरणाचा पाणीसाठा जो आहे तो 15%वरती आलेला आहे। अनेक भाग असा कोरडा ठाक पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जिल्ह्यातीलच एकूण धरणसाठ्याचा विचार केला तर जिल्ह्याचा धरणसाठा हा 9%वरती आहे। गेल्या वर्षी तो 26%वरती होता, म्हणजेच 17% एवढा पाणीसाठा जो आहे तो कमी आहेत। अजूनही 24 पैकी 6 धरणांमध्ये 0% एवढा पाणीसाठा जो आहे तो दिसून येतोय। एकूणच खरं तर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना हा नाशिककरांना करावा लागतोय। जवळपास 945 गावं आणि वाड्यांवरती 238 टँकरने अजूनही पाणी पुरवठा जो आहे तो सुरू आहे। तर एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे बळीराजा देखील संकटात सापडलेला आहे। अनेक तालुक्यांमध्ये जून महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना देखील सुरुवात केली होती। मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी देखील आता कुठेतरी या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अजूनही भाताची देखील लागवड जी आहे ती समाधानकारक झालेली नाही आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही सर्व परिस्थिती ओढवलेली आहे। अजून पुढील आठवड्यापर्यंत जर पाऊस जर बरसला नाही तर कुठेतरी पाणी कपात जी आहे ती कदाचित प्रशासनाला लागू लागू शकते। त्यामुळे एकंदरीतच आता या पावसाची सर्वच जण प्रतीक्षा करतायत। कॅमेरामॅन विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।